वसईत घडली हृदय पिळवटून टाकणारी घटना। भर रस्त्यात डोक्यात पाना मारून प्रियकराने प्रेयसीची केली निर्घृण हत्या। हत्या करतानाचा लाईव्ह व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। वसई पूर्व चिंचपाळा परिसरात आज सकाळी 8:30च्या सुमारास ही घटना घडली आहे। 20 वर्षीय आरती यादव असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव असून 29 वर्षीय रोहित यादव असे हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे। आरोपीवर वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 320/224 भादव 20 कलम 302 प्रमाणे दिनांक 18 जून 2024 रोजी नोंद करण्यात आला आहे। या गुन्ह्यातील हकीकत अशी की अटक आरोपी रोहित यादव राहणार हरियाणा व मयत मुलगी आरती यादव राहणार उत्तर प्रदेश यांचे 6 वर्षापासूनचे प्रेमसंबंध होते। आरोपी रोहित याने 1 महिन्यापूर्वी मयत मुलीस एका खाजगी कंपनीत कामाला लावले होते। तो तिला रोज कामावर सोडायचा, परंतु काही दिवसापूर्वी मयत मुलगी आरती यादव हिचे तिच्या कंपनीत एका मुलाबरोबर प्रेमसंबंध असल्याचे आरोपीला समजले। यात मुलगी ही आरोपीबरोबर बोलण्यास फोन करण्यास टाळाटाळ करत होती। याचा मनात राग ठेवून दिनांक 18 जून 2024 रोजी आरोपीने इंडस्ट्रियल लोखंडी पाना वापरून मयत आरती यादव हिच्या डोक्यात 12 ते 14 वेळा वार करून तिचा खून केला। याबाबत गुन्हा नोंद झाला असून वालीव पोलिसांमार्फत पुढील तपास सुरू आहे। याबाबत पुढील वृत्त असे की सध्या आरोपीला वालीव पोलिसांनी ताब्यात घेतले असून घटनास्थळाचा पोलीस पंचनामा तपास करीत आहेत। ही हत्या भर रस्त्यात करण्यात आली, मात्र येणाऱ्या जाणाऱ्याने कोणीही त्या मुलीचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला नाही। एका तरुणाने धाडस करून हत्या करणाऱ्या तरुणाला अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला इतर नागरिकांनी कोणतीही साथ दिली नाही। कदाचित ही साथ दिली असती तर त्या तरुणीचा जीव वाचला असता। त्यामुळे समाजाच्या भावना किती बधीर व असंवेदनशील झाले आहेत याचे हे मूर्तिमंत उदाहरण आहे। त्याचबरोबर समाजाची बदललेली मानसिकता व आपल्याला काय करायचं आहे अशी बळावली भावना यामुळेच आज दिवसाढवळ्या भर रस्त्यात असहाय्य तरुणींचे बळी जात आहेत।